पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात झालेला आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे हा तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे। या अपघातामध्ये जीवितहानी नाहीये। पुणे विमानतळावरील प्रवासी सेवा लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असं ट्विट भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलेलं आहे। पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झालाय। सुदैवानं पायलटसह विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत। या अपघातामुळे पुणे विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे। विमानतळावरील कोणत्याही नागरी मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही। धावपट्टी पूर्ववत करून नियमित करण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। पुणे विमानतळावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात झाला। विमानाचं लँडिंग होत असतानाच लँडिंग गिअर निकामी झालं, त्यामुळे विमान धावपट्टीवर अडकलं। या दुर्घटनेमुळे धावपट्टीवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। धावपट्टीवर विमान अडकल्यानं किंवा तांत्रिक बिघाडामुळे ती वापरासाठी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं। पुण्याकडे येणाऱ्या विमानांना सुरत, गोवा, नवी मुंबई, चेन्नई आणि कोइंबतूर इथे वळवण्यात आलंय। अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। पुण्यात येणारी 8 विमानं विविध शहरांकडे वळवण्यात आली आहेत। सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांना या घटनेची माहिती दिली आहे। पुणे विमानतळावरील प्रवासी सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं ट्विट हवाई दलानं केलंय। परिस्थिती सुरळीत करण्यासाठी मी विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून सांगण्यात आलंय।